Hello dear students, welcome to Sri Academy of Science, Karad. So today we are going to learn the new topic that is called magnetic materials, which is also known as magnetism. तर नवीन टॉपिक आपण सुरुवात करतोय तो म्हणजे मॅग्नेटिक मटेरियल्स, त्याला आपण काय म्हणतोय मॅग्नेटिझम. ओके, मग आता मागच्या टॉपिक मध्ये किंवा मागच्या लेक्चर्स मध्ये आपण कोणता टॉपिक पाहिला होता तर तो म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. त्यामध्ये आपण बऱ्याचशा प्रॉपर्टीज बघितल्या, मॅग्नेटिक फील्ड बघितली, वेगवेगळ्या कंडिशन्स ऍप्लिकेशन आपण अप्लाय केले. फर्स्ट स्ट्रेट वायर, त्याचबरोबर सर्क्युलर रिंग, बरोबर, त्याचबरोबर अँपियर सर्किटल लॉ, त्यानंतर सॉलिनॉइड, त्यानंतर टोरॉइड, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट मध्ये बघितलेले आहेत. मग आज आपल्याला या मॅग्नेटिक मटेरियलसाठी थोडा आपल्याला त्या मागच्या टॉपिकचा कन्सेप्ट थोडे आपल्याला इथं युज करायचे. मग आता एक आपण लक्षात असं घेऊया की मॅग्नेटिझम, व्हॉट इज मीन बाय मॅग्नेटिझम. तर मॅग्नेटिझम म्हणजे आपण असं सांगतोय की एखादा मटेरियल, म्हणजे सपोज हा मटेरियल आहे, तर ह्या मटेरियल वरती मॅग्नेटिक प्रॉपर्टी कशी प्रोड्यूस होते किंवा तो मॅग्नेटिक बिहेवियर तुम्हाला नंतर कसा दाखवतोय, म्हणजे त्याचं आपण काय करतोय, त्या मटेरियलचं मॅग्नेटिक प्रॉपर्टी मध्ये रूपांतर करतोय. त्या मटेरियलला आपण मॅग्नेटिझम म्हणतोय, बरोबर. मग तेच मटेरियल आपण ह्या टॉपिक मध्ये युज करणार आहोत. मग ते मटेरियल वेगवेगळ्या प्रकारचे असतील. मग त्याचबरोबर मी असं सांगेन की मागच्या टॉपिक मध्ये तुम्हाला मी थोडी हिंट दिली होती. हिंट म्हणजे थोडक्यात काय, मटेरियल आपल्याला 3 प्रकारचे आपल्याला असतात. एक म्हणजे डायमॅग्नेटिक मटेरियल, डायमॅग्नेटिक मटेरियल. दुसरा आहे तो म्हणजे पॅरामॅग्नेटिक मटेरियल, पॅरामॅग्नेटिक मटेरियल. आणि तिसरा आहे तो म्हणजे फेरोमॅग्नेटिक मटेरियल, फेरोमॅग्नेटिक मटेरियल. आता हा फेरोमॅग्नेटिक मटेरियल आपण पाठीमागच्या टॉपिक मध्ये कुठेतरी आपण युज केला होता. वी यूज दिस फेरोमॅग्नेटिक मटेरियल समवेअर इन द लास्ट टॉपिक. दॅट पॉइंट वॉज अबाउट मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर. म्हणजे गॅल्व्हनोमीटरचा तुम्ही जर व्हिडिओ पाहिला असेल किंवा त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की जो कोर होता, म्हणजे एक रेक्टँग्युलर कॉइल जी होती, त्या कॉइलच्या सेंटरला जो कोर होता, तो कोर म्हणजे आपला फेरोमॅग्नेटिक मटेरियल. आणि तो फेरोमॅग्नेटिक मटेरियल काय करत होता, जी फील्ड त्यांना मिळत होती ड्यू टू दॅट नॉर्थ पोल अँड साऊथ पोल, म्हणजे त्या नॉर्थ पोल पासून जी येणारी जी मॅग्नेटिक फील्ड होती ती सगळ्या फील्डला तो मटेरियल काय करायचा, ऍब्झॉर्ब करून घ्यायचा. दॅट मटेरियल वॉज कॉल्ड एज अ फेरोमॅग्नेटिक मटेरियल. सो in this topic we are going to learn the materials like diamagnetic material, paramagnetic material and the ferromagnetic material. But before going to these points we have to see what is the magnetism in materials किंवा what is the origin of magnetism in materials. म्हणजे त्या मटेरियल मध्ये त्या मॅग्नेटिझमची प्रॉपर्टी कशामुळे तयार होईल आणि तो कशामुळे तो मॅग्नेट तयार होणार आहे, बरोबर. मग आता त्याच्यासाठी पहिला आपला पॉइंट आपला असा आहे की ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम इन मटेरियल्स. मग आता थोडं जरा पाठीमाग जातो. आपल्याला असं माहित आहे एक सर्क्युलर कॉइल आपण कन्सिडर केली होती, रिंग. त्याच्या ऍक्सिसला आपण पी पॉइंट कन्सिडर करून ऑफ रेडियस आर आपण मॅग्नेटिक फील्ड फाइंड केली होती. वी फाउंड द मॅग्नेटिक फील्ड ऍट पॉइंट पी ऑन द ऍक्सिस ऑफ ए सर्क्युलर रिंग. मग ते मॅग्नेटिक फील्डचं इक्वेशन आपल्याला किती मिळालं होतं, तर ते म्हणजे म्यू 0 I R स्क्वेअर अपॉन 2 इन ब्रॅकेट x स्क्वेअर प्लस r स्क्वेअर रेस टू 3/2. म्हणजे सेंटर पॉइंट आपला O असेल, O टू P हा डिस्टन्स आपल्याला किती दिलाय, तर तो म्हणजे आपल्याला x दिलाय. ठीक आहे, इथं एलिमेंट कन्सिडर करून आपण हा पॉइंट जोडला P वरती आणि त्या P वरती आपण मॅग्नेटिक इंडक्शन फाइंड केला आणि तो इंडक्शन किती मिळाला, तर B इज इक्वल टू म्यू 0 I R स्क्वेअर अपॉन 2 इन ब्रॅकेट x स्क्वेअर प्लस r स्क्वेअर रेस टू 3/2, बरोबर. मग आता या सर्क्युलर कॉइल साठी जो इंडक्शन मिळाला, त्या सर्क्युलर कॉइल वरून आपण मॅग्नेटिक फील्ड फाइंड केली पुढे जाऊन, दॅट इज फॉर ऍक्सिस अँड फॉर इक्वेटर, ऍक्सियल लाईन अँड इक्वेटर लाईन फॉर बार मॅग्नेट्स, फॉर बार मॅग्नेट्स. म्हणजे जर आपण बार मॅग्नेट जर कन्सिडर केली, म्हणजे असा जर आता आपल्याकडे एक बार मॅग्नेट जर आपल्याकडे असेल तर आपल्याला इथं काय बघायला मिळेल, इथं आपल्याला नॉर्थ पोल बघायला मिळेल, इथं काय बघायला मिळेल, इथं आपल्याला साऊथ पोल बघायला मिळेल.
मग ह्या बार मॅग्नेटच्या ऍक्सिस वरती जर थोडं मी कुठेतरी पॉइंट असा पी कन्सिडर केला तर त्या पी वरती इंडक्शन मला किती मिळणार, तर त्या पी वरती मला इंडक्शन किती मिळणार हे फाइंड करण्यासाठी आपण काय केलं होतं, ह्या इक्वेशनच्या आधारावरून आपण हे इक्वेशन प्रूव्ह केलं होतं. दॅट इज इंडक्शन फॉर ऍक्सिस आणि त्याचबरोबर इंडक्शन फॉर इक्वेटर. ते मी आता इथं प्रूव्ह करून तुम्हाला मी दाखवतो. मग आता त्यासाठी पहिल्यांदा हे समजून घ्या, सर्क्युलर कॉइलच्या ऍक्सिस वरती ज्या वेळेला पॉइंट पी होता मग त्या पी वरती आपण इंडक्शन फाइंड केलं होतं, म्हणजे किती, तर B इज इक्वल टू म्यू 0 I R² अपॉन 2 x² प्लस R² रेस टू 3/2. मग आता हे पुढं कसं सॉल्व्ह करून मी आता बार मॅग्नेट पण येतोय बघा. तर आता इथं काय करतो मी, पहिल्यांदा पाय ने मल्टिप्लाय करतो इन द न्यूमरेटर एज वेल एज इन द डिनॉमिनेटर. म्हणजेच काय मिळेल, म्यू 0 I पाय R² अपॉन 2 पाय इन ब्रॅकेट x² प्लस R² रेस टू 3/2. बरोबर. आता इथं आपल्याला काय मिळतंय, इथं जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला पाय R² दिसतोय. आता पाय R² म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे, दॅट इज द एरिया ऑफ द सर्क्युलर रिंग पाय R². ओके, म्हणजे इथं तुम्हाला काय मिळालं इक्वेशन, म्यू 0 IA अपॉन 2 पाय इन ब्रॅकेट x² प्लस R² रेस टू 3/2. समजले तोपर्यंत, बरोबर. म्हणजे पहिल्यांदा मी पायनं मल्टिप्लाय केलं, पायनं मल्टिप्लाय केल्यामुळे आता मला इथं एरिया मिळाला सर्क्युलरचा, बरोबर. मग एरिया मिळाल्यानंतर मी काय केलं, इथं I टू A म्हणलं, बाकीचे इक्वेशन मी ऍड केले. तसंच कंपॅरेटिव्हली मी जर ह्या दोघांच्या इक्वेशन मध्ये मी म्हणलं as x is greater than or more greater than or more than greater than r, then r² is neglected. म्हणजे तिथं आपण r² काय म्हणतोय, इथं आपण निग्लेक्शन करतोय, बरोबर. म्हणजे तिथं r ची टर्म आपली किती मिळाली, r टेंड्स टू 0. म्हणजे आता इक्वेशन किती मिळणार, तर B इज इक्वल टू म्यू 0 IA अपॉन 2 पाय x² प्लस R² रेस टू 3/2 असं होतं. म्हणजे R² ची टर्म आपली काय झाली, 0 झाली. राहिला किती, x² रेस टू पॉवर 3/2, x² रेस टू पॉवर 3/2. 2 ला 2 काय झाला, कॅन्सल. राहिला किती, x³. म्हणजेच B इज इक्वल टू म्यू 0 अपॉन 2 पाय IA अपॉन x³. बरोबर. आता तुम्ही जर इथं बघितलं तर इथं तुम्हाला आता काय दिसतोय रे, इथं तुम्हाला IA दिसतोय. व्हॉट इज IA, करंट अँड एरिया. मग दॅट इज द प्रोडक्ट करंट अँड एरिया, म्हणजेच तुम्हाला काय मिळणार आहे, मॅग्नेटिक मोमेंट. दॅट मॅग्नेटिक मोमेंट M इज इक्वल टू IA. हेन्स आवर इक्वेशन बिकम्स B इज इक्वल टू म्यू 0 अपॉन 2 पाय M अपॉन x³. हेन्स मी काय करतो, पुन्हा मी 2 न मल्टिप्लाय करतो इन न्यूमरेटर एज वेल एज इन डिनॉमिनेटर. म्हणजे काय मिळेल इक्वेशन, तर B इज इक्वल टू म्यू 0 अपॉन 4 पाय 2M अपॉन x³. बरोबर. म्हणजे हे झालं आपलं इक्वेशन. आता त्याच बरोबर बघा मी काय म्हणतोय, हा इथं M म्हणजेच काय आहे, M इज नथिंग बट द मॅग्नेटिक मोमेंट. तो M म्हणजेच काय, तर M इज इक्वल टू IA किंवा NIA. मग N म्हणजेच काय, नंबर ऑफ टर्न्स ऑफ द सर्क्युलर कॉइल असं आपण म्हणतो. मग आता N ची टर्म आपली किती असणार आहे, 1 असणार आहे. मग त्या 1 साठी आपल्याला IA मिळाला. ठीक आहे. मग M म्हणजेच मला काय मिळतं, मॅग्नेटिक मोमेंट. M इज इक्वल टू IA. मग ते इक्वेशन आपल्याला फायनल मिळालं, B इज इक्वल टू म्यू 0 अपॉन 2 पाय M अपॉन x³. 2 न मल्टिप्लाय केल्यानंतर B इज इक्वल टू म्यू 0 अपॉन 4 पाय 2M अपॉन x³. 2 न मल्टिप्लाय करण्याचं कारणच काय, कारण हा आपल्याला काय मिळतोय, कॉन्स्टंट. म्हणजेच म्यू 0 कॉन्स्टंट जर टर्म जर बघितली तर म्यू 0 इज इक्वल टू 4 पाय इंटू 10 रेस टू -7 असं ते इक्वेशन आपल्याला माहित आहे की जेणेकरून 4 पायला काय होईल, कॅन्सल. त्यामुळे कॉन्स्टंट टर्म घेण्यासाठी आपण इथं काय मिळालं, 2 चं इक्वेशन मल्टिप्लाय झालं. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला इक्वेशन्स मिळतात फॉर B ऍक्सिस अँड B इक्वेटर. सिमिलरली आपण इलेक्ट्रिक फील्ड साठी पण आपण ते इक्वेशन प्रूव्ह केलेले आहे. ठीक आहे, 11th मध्ये. मग आता त्याचाच आधार घेऊन आपण इलेक्ट्रिक फील्डचं इक्वेशन बनवूया का, तर B हा म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आहे. तसंच मला इलेक्ट्रिक फील्ड मला मिळेल E इज इक्वल टू, इथं म्यू 0 अपॉन 4 पाय कॉन्स्टंट आहे. इलेक्ट्रिक फील्ड मध्ये मला कॉन्स्टंट काय मिळतोय, तर तो म्हणजे 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0.
इथं परमॅबिलिटी इन ए फ्री स्पेस, इथं परमिटिव्हिटी इन ए फ्री स्पेस. ठीक आहे, इथं 2 ऍज इट इज आहे ना. इथं एम म्हणजेच काय, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, बरोबर, किंवा मॅग्नेटिक मोमेंट. इथं मला काय मिळणार आहे, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट पी, आणि इथं एस चा डिस्टन्स ऍज इट इज म्हणजेच एक्स क्यू. म्हणजे अशा पद्धतीनं आपण ई ऍक्सिस आणि ई इक्वेटर साठी इक्वेशन फाइंड केलेलं आहे. म्हणजे ई ऍक्सिस इज इक्वल टू ट्वाइस ऑफ ई इक्वेटर. सिमिलरली इथं बी ऍक्सिस इज इक्वल टू ट्वाइस ऑफ बी इक्वेटर. असे इक्वेशन्स तुम्हाला इथं मिळतात. समजलं, बरोबर, ठीक आहे. म्हणजे इथं तुम्हाला हे ऍक्सिसचं इक्वेशन मिळालं, इथं तुम्हाला ऍक्सिसचं इक्वेशन मिळालं. म्हणजे हे तुमचं इक्वेटरचं किती असणार आहे, इक्वेटर तुम्हाला एवढंच मिळेल, म्हणजेच μ0 अपॉन 4π p अपॉन एक्स क्यू. ओके, बी इक्वेटरचं इक्वेशन. म्हणजे टू तुमचा कसा राहिला की जेणेकरून तुम्हाला ए ऍक्सिस इज इक्वल टू ट्वाइस ऑफ ई इक्वेटर, तसंच बी ऍक्सिस इज इक्वल टू ट्वाइस ऑफ बी इक्वेटर. अशा पद्धतीनं तुम्हाला ते एक्सप्रेशन मिळते. म्हणजे मला फक्त सांगायचं आहे काय, तर ती सर्क्युलर कॉइल जी होती, सर्क्युलर कॉइल, तर सर्क्युलर कॉइलच्या ऍक्सिसला जो इंडक्शन आपण जो फाइंड केला ऍट पॉइंट पी, that circular ring behaves like a magnetic dipole moment. कळतंय का बघा मी काय सांगतोय. तुम्हाला बार मॅग्नेट माहिती आहे, नॉर्थ पोल साऊथ पोल, बरोबर. त्याचा एक ऍक्सिस असा असणार आहे, बरोबर, हा त्याचा ऍक्सिस असणार आहे, आणि त्या ऍक्सिस वरती पॉइंट पी असेल, सेंटर पॉइंट ओ असेल. मग ह्या पी वरती तुम्हाला इक्वेशन किती मिळणार आहे, तर एवढं इक्वेशन तुम्हाला तिथं मिळेल. तसंच मी जर इक्वेटर वरती जर पॉइंट पी कन्सिडर केला, तर इक्वेटर वरती मला एवढं इक्वेशन मला मिळणार आहे. म्हणजे जो सर्क्युलर कॉइलचा जो मॅग्नेटिक डायपोल मोमेंट बिहेवियर दाखवतोय, ते बिहेवियर विच इज सिमिलर टू द बार मॅग्नेट. दॅट बिहेवियर शोज बार मॅग्नेट बिहेवियर. म्हणजे बार मॅग्नेट ज्या पद्धतीनं बिहेव करतोय, त्याच पद्धतीनं आपल्याला सर्क्युलर कॉइल पण बिहेवियर करून दाखवतोय. म्हणजे आता बार मॅग्नेट आहे, म्हणजे आपल्याला इथं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट मिळणार आहे. आता मॅग्नेटिक डायपोल मोमेंटची डायरेक्शन आपल्याला माहित आहे. व्हॉट इज द डायरेक्शन, द डायरेक्शन इज फ्रॉम साऊथ पोल टू नॉर्थ पोल, दॅट इज फ्रॉम निगेटिव्ह चार्ज टू पॉझिटिव्ह चार्ज. तेच आपण इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट मध्ये पण पाहिलेलं आहे. निगेटिव्ह चार्ज कन्सिडर केला, इथं पॉझिटिव्ह चार्ज कन्सिडर केला, की डायरेक्शन तुम्हाला पी वेक्टरची कशी मिळणार, तर फ्रॉम निगेटिव्ह चार्ज टू पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे फॉर्म्युला काय, पी इज इक्वल टू क्यू इंटू 2L, बरोबर. मग तसंच तुम्हाला इथं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट मिळतोय, कळालं. ओके, म्हणजेच फॉर सर्क्युलर कॉइल, दॅट सर्क्युलर कॉइल बिहेव्स लाईक अ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. मग आता सर्क्युलर कॉइल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट बिहेव करतोय. मग आता बघा, सर्क्युलर कॉइल मॅग्नेटिक मोमेंट बिहेव करतोय. मग आता डायपोल, आता ही जर आपली सर्क्युलर कॉइल असेल, ही जर आपली सर्क्युलर कॉइल असेल, तर सपोज ह्या कॉइल मधनं हा करंट आपला असा फ्लो होत असेल, दॅट इज इन द अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन, अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. तर इथं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट जर तुम्ही सांगायला गेलं, तर त्यासाठी राईट हँड थंब रूल यूज करायचा आहे. बघा मी आता काय सांगतोय, ऍक्च्युअली आपण मागच्या टॉपिक मध्ये राईट हँड थंब रूल अकॉर्डिंग टू द ऑयस्टेड बघितला होता, की जिथं तुम्हाला थंब काय दाखवतोय, डायरेक्शन ऑफ करंट, आणि 4 फिंगर गिव्ह द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. पण इथं मी काय सांगतोय बघा, जर तुम्हाला कॉइल दिली असेल, तर त्या कॉइलच्या करंटच्या डायरेक्शन वरून तुम्हाला मॅग्नेटिक डायपोल मोमेंटची डायरेक्शन तुम्हाला समजणार आहे. ती कशी समजणार आहे, तर त्यासाठी हा राईट हँड, हे जे 4 फिंगर आहे, 4 फिंगर, त्याला ती डायरेक्शन पकडायची करंटची. म्हणजे सपोज आता इथं रिंग असेल, आणि ह्या रिंग मधनं करंट हा तुमचा अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये करंट फ्लो होतोय, ठीक आहे, अँटी क्लॉकवाइज. मग आता हा आपला राईट हँड थंब रूल आहे. म्हणजे हा जो 4 फिंगर आहे, तो काय दाखवतो तुम्हाला, डायरेक्शन ऑफ द करंट. आणि त्यावेळेला जो थंबची डायरेक्शन जी आहे, थंबची डायरेक्शन ती काय दाखवणार तुम्हाला, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. ती काय दाखवणार आहे तुम्हाला, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. म्हणजे त्याच्या पुढच्या बाजूला तुम्हाला नॉर्थ पोल बघायला मिळेल, आणि त्याच्या पाठीमागच्या बाजूला साऊथ पोल बघायला मिळेल. म्हणजे सॉलिनॉइड जर तुम्हाला आठवत असेल, सॉलिनॉइड, तर हा सॉलिनॉइड आहे, इथून करंट आय गेला, इथून करंट तुम्हाला आय मिळाला, करंट त्यातून फ्लो झाला. मग आता मी जर या डायरेक्शननं मी जर पाहिलं, तर करंट मला क्लॉकवाइज दिसतोय, आणि या डायरेक्शननं मी जर बघितलं, तर मला करंट हा अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन दिसतोय. म्हणजे
हा जर सॉलिड असेल, अशी जर वायर आली आणि ती अशी गुंडळत गुंडळत मी गेलो पुढं, तर मी या बाजूने जर बघितलं तर करंट मला कसा दिसतोय क्लॉकवाईज, आणि या बाजूने मी जर करंट पाहिला तर मला करंट कसा दिसतोय अँटी क्लॉकवाईज. म्हणजे इथं तुम्हाला नॉर्थ पोल बिहेव करेल, इथं तुम्हाला साऊथ पोल बिहेव करेल. इथं नॉर्थ पोल म्हणजे इथून मॅग्नेटिक फील्ड अशी आली साऊथ पोल मध्ये गेली, इथून मॅग्नेटिक फील्ड अशी आली साऊथ पोल मध्ये गेली. मग तेच मी तुम्हाला इथं सांगतोय की जर सर्क्युलर रिंग जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला राईट हँड थंब रूलचा यूज करायचा आहे, की जेणेकरून जर करंट जर तुमचा अँटी क्लॉकवाईज मध्ये असेल तर तो अँटी क्लॉकवाईज म्हणजे असा जर असेल तर हा तुमचा थंब काय करणार आहे, हा नॉर्थ पोल तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे आता ही असं आपण इमॅजिन करूया, इथं कॉइल आहे तुमची, तर हा करंट तुमचा असा फ्लो होतो, असा फ्लो होतोय करंट. मग आता हा करंट आहे, तर ह्या करंटला हा थंब तुम्हाला इकडे मिळतोय, म्हणजे तुम्हाला इथं नॉर्थ पोल मिळेल आणि पाठीमागच्या बाजूला तुम्हाला साऊथ पोल मिळेल, की जेणेकरून तुम्हाला ही फील्ड अशी मिळणार फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल. म्हणजे मी जर आता असं पकडलं तर इथं साऊथ पोल झाला, इथं नॉर्थ पोल झाला. म्हणजे आता ही मॅग्नेटिक डायपोल मोमेंट डायरेक्शन तुम्हाला कशी मिळणार आहे, फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. म्हणजे अशी जो आपण इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट मध्ये केलं तेच तुम्हाला बार मॅग्नेट मध्ये मॅग्नेटिक डायपोल मोमेंटला करायचं आहे. येते अशा समजलं इथपर्यंत? ओके, तर पॉज करा आणि हे तेवढं इक्वेशन थोडं नोट डाऊन करून घ्या. पॉज करून इक्वेशन नोट डाऊन करा. ओके, आता आपला नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम इन मटेरियल्स. आता इन डिटेल आपल्याला बघायचं आहे. आता एक आपल्याला समजलं की आपल्याकडे जर बार मॅग्नेट जर असेल तर इथं तुम्हाला नॉर्थ पोल बघायला मिळेल, इथं तुम्हाला साऊथ पोल बघायला मिळेल, आणि त्याचबरोबर मॅग्नेटिक डायपोल मोमेंटची डायरेक्शन तुम्हाला कशी मिळणार, दॅट इज फ्रॉम साऊथ पोल टू नॉर्थ पोल. म्हणजे इथं तुम्हाला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट तुम्हाला बिहेवियर दाखवतो. त्याचबरोबर हा काय आहे, हा परमनंट मॅग्नेट आहे. परमनंट मॅग्नेट म्हणजे इथं तुम्हाला मॅग्नेटिक प्रॉपर्टी बिहेवियर दाखवतोय. इट बिहेव्स द मॅग्नेटिक प्रॉपर्टी. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला मटेरियल घ्यायचं. कन्सिडर ए मटेरियल. आता मटेरियल मी एखादा मटेरियल मी कन्सिडर केला तर तो मटेरियल आपल्याला डायमॅग्नेटिक मिळेल, पॅरामॅग्नेटिक मिळेल किंवा फेरोमॅग्नेटिक मिळेल, हे आपण त्यानंतर डिस्कस करू. पण पहिल्यांदा आता काय सांगतोय बघा, वी कन्सिडर ए सिंगल मटेरियल. आता एक मॅटर मी कन्सिडर केला. आता मॅटर कन्सिडर केला म्हणजे मला त्या मॅटर मध्ये नंबर ऑफ ऍटम्स मला बघायला मिळतील. बरोबर, नंबर ऑफ ऍटम्स बघायला मिळतील. ऍटम आहे म्हणजे मला तिथं न्यूक्लियस आणि त्याचबरोबर इलेक्ट्रॉन्स बघायला मिळतील. बरोबर, म्हणजे न्यूक्लियस आहे त्याचबरोबर इलेक्ट्रॉन पण आहे, की जेणेकरून तो इलेक्ट्रॉन काय करतोय, इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. बघा काय केलं, एक पहिल्यांदा मटेरियल कन्सिडर केलं. तो मटेरियल काय, इट इज अ मॅटर. मग मॅटर मध्ये काय असतंय, मॅटर मध्ये नंबर ऑफ ऍटम्स असतात, मॉलिक्युल्स असतात. ठीक आहे, मग ऍटम्स आहेत म्हणजे मला एक स्ट्रक्चर बघायला मिळेल, तिथं त्या स्ट्रक्चर मध्ये मला न्यूक्लियस दिसेल, मला इलेक्ट्रॉन दिसेल. दॅट इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. मग आता त्या न्यूक्लियस मध्ये जर पॉझिटिव्ह चार्ज असेल, इलेक्ट्रॉन वरती जर निगेटिव्ह चार्ज असेल, दे विल बिहेव लाईक अ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. बरोबर, दे विल बिहेव लाईक अ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. म्हणजे एखाद्या मटेरियल मध्ये तुम्ही मॅग्नेटिक डायपोल मोमेंट तुम्ही त्याच्यामध्ये बघता. मग तो मॅग्नेटिक डायपोल मोमेंट एक असणार आहेत का, ऍज देयर आर नंबर ऑफ ऍटम्स. हजारो ऍटम त्या मटेरियल मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत. मग जेवढे ऍटम असतील तेवढ्या पद्धतीनं तुम्हाला तेवढे मॅग्नेटिक डायपोल्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत. मग आता डायपोल म्हणजे काय, तर तुम्हाला सांगितलं दॅट इज फ्रॉम नॉर्थ साऊथ पोल टू नॉर्थ पोल. ठीक आहे, मग डायपोल घेताना आपण ते चिन्ह या पद्धतीने दाखवतोय. मग आता ते डायपोल मोमेंट तुम्हाला अशा पद्धतीनं मिळतील, विच आर ऑल इन ए रॅन्डम डायरेक्शन. म्हणजे नंबर ऑफ ऍटम्स त्या मटेरियल मध्ये आहेत, त्या नंबर ऑफ ऍटम्स त्यामध्ये असल्यामुळे प्रत्येक ऍटम साठी तुम्हाला एक डायपोल मोमेंट जर मी कन्सिडर केला तर असे कितीतरी ऍटम्स असणार आहेत, त्या प्रत्येकासाठी प्रत्येकाला डायपोल मोमेंट असणार आहे. मग तो डायपोल मोमेंट म्हणजे आपण डिनोट करताना आपण एरो दाखवतोय. मग तो एरोचं मिनिंग काय, इथं तुम्हाला काय बघायला मिळणार आहे, साऊथ पोल, आणि जिथं एरो आहे तिथं तुम्हाला काय बघायला मिळेल, नॉर्थ पोल. म्हणजे ही झाली मॅग्नेटिक डायपोलची डायरेक्शन. म्हणजे एक डायपोल तुमचा असा आहे की तो वरच्या बाजूला दाखवतोय, एक डायपोल मोमेंट तुमचा खालच्या बाजूला. म्हणजे डायपोल मोमेंट्स आर इन अ रॅन्डम डायरेक्शन. बरोबर, म्हणजे हा आपला मटेरियल.
आता सगळेच मटेरियल आपले मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवतीलच नाही. काही मटेरियल दाखवतील, काही मटेरियल तुमचे वीक दाखवतील. म्हणजे थोडक्यात काय, आता सपोज एक मॅग्नेट घेतला, ठीक आहे. सपोज हा मॅग्नेट आहे, इमॅजिन करा हा मॅग्नेट आहे, हा आपला कंडक्टर आहे, एखादा कंडक्टर. आता ह्या कंडक्टरमध्ये कोणतीच मॅग्नेटिक प्रॉपर्टी बिहेव करत नाही, ना अट्रॅक्शन ना रिपल्शन. इन जनरल दुसरा एखादा कंडक्टर मी त्याच्या जवळ आणला तर तो काही प्रॉपर्टी दाखवत नाही, अट्रॅक्शन दाखवत नाही किंवा रिपल्शन दाखवत नाही. हा, पण जर हा कंडक्टर मी जर त्या मॅग्नेटच्या जवळ आणला तर त्यांच्यामध्ये काय बघायला मिळेल, मला त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन बघायला मिळेल. बरोबर. आता मी काय म्हणतोय, जर हा मॅग्नेट मी ह्याला असा टच केला या कंडक्टरला, तर आता काय होईल, ह्याच्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी आली. आणि दुसरा एखादा कंडक्टर मी जर कन्सिडर केला, आता हा दुसरा कंडक्टर मी जर आणला आणि मी मॅग्नेटच्या जवळ न नेता मी या मटेरियलच्या जवळ आणला, तर ह्यांच्यामध्ये मला अट्रॅक्शन बघायला मिळेल का? ऑफकोर्स इथं आपल्याला अट्रॅक्शन बघायला मिळेल. म्हणजे काय झालं, ह्या मॅग्नेटमुळे जे प्रॉपर्टी त्याला दिली, तर हा काय झाला, मटेरियल हा मॅग्नेटिक प्रॉपर्टी मध्ये आला की जेणेकरून हा मटेरियल दुसऱ्या कंडक्टरला अट्रॅक्ट करतोय. म्हणजे दिस मटेरियल बिहेव्स लाईक अ मॅग्नेट. मग ह्यालाच आपण काय म्हणतोय, मॅग्नेटिझम. येते लक्षात. मग त्याच बरोबर ते मटेरियल जे आहे ते मटेरियल मध्ये मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे. मग आता मी त्याला कोणतीही मॅग्नेटिक एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड त्याला अप्लाय न केल्यामुळे त्यातले सगळे डायपोल कसे आहेत, दे ऑल आर इन रँडम डायरेक्शन. आणि ज्या वेळेला बघा मी काय सांगतोय, इथं एक्सटर्नल फील्ड आपली किती आहे त्या मटेरियलला, 0. एक्सटर्नल फील्ड किती आहे त्या मटेरियलला, 0. पण ज्या वेळेला when it is not equal to 0, then all the magnetic dipoles will get aligned in the same direction. ज्यावेळेला एक्सटर्नल फील्ड मी जर त्याला मी अप्लाय केली त्या मटेरियलला, तर त्यातले डायपोल काय होतील, ते डायपोल सगळे एका रेषेमध्ये उभे राहतील. दे विल गेट अलाइन इन वन डायरेक्शन. एक डायरेक्शन त्यांना मिळणार आहे, आणि ती डायरेक्शन म्हणजे एक अशी, म्हणजे इकडचा पॉइंट तुमचा काय बिहेव करणार ऍज अ साऊथ पोल, इकडचा पॉइंट तुमचा काय बिहेव करेल ऍज अ नॉर्थ पोल. म्हणजे असंच आपण काहीतरी इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये केलं होतं. कॅपॅसिटर आठवतंय का, तिथं पोलरायझेशन वगैरे बघितलं होतं आपण. पोलरायझेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रिक फील्ड. तिथं पोलरायझेशन बघितला, इथं आपल्याला मॅग्नेटायझेशन बघायचं आहे. मी त्यावेळेला टीचिंग करताना तुम्हाला सांगितलं होतं की तो पॉइंट आपल्याला मॅग्नेटिक फील्ड मध्ये पण पुन्हा बघायचा आहे, आणि तो म्हणजे इथं. येते लक्षात. तो पहिल्यांदा काय म्हणलं होतं, मटेरियल. म्हणजे एक मटेरियल मी कन्सिडर केला तर त्या मटेरियल मध्ये आपल्याला नंबर ऑफ ऍटम्स बघायला मिळतील, आणि जेवढे ऍटम्स असणार आहेत तेवढे तुम्हाला मॅग्नेटिक डायपोल्स मिळणार आहेत. जर या मटेरियलला मी फील्डच दिलेलं नाही, बघा मी काय म्हणतोय, त्या मटेरियलला मी जर मॅग्नेटिक फील्ड दिलीच नाही, तर तुम्हाला इथं डायरेक्शन कशी बघायला मिळेल डायपोल मोमेंटची, रॅन्डम डायरेक्शन. कुठे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड इज 0. पण जसं मी त्या मटेरियलला फील्ड दिली, आता फील्ड त्याला दिली, तर त्यातले सगळे डायपोल काय झाले, एका रेषेत आले. दे गॉट अलाइन्ड इन वन डायरेक्शन. बरोबर. मग आता हा काय करेल, हा मटेरियल मॅग्नेटिक प्रॉपर्टी बिहेव करेल. इट विल बिहेव लाईक अ मॅग्नेट. जसं आता मी आता म्हणलं, ह्याला मॅग्नेट टच केला तर हा मॅग्नेटिझमच्या प्रॉपर्टी मध्ये आला. हा काय करतोय, हा पण मॅग्नेट सारखा बिहेव करतोय. येते लक्षात. सेम. म्हणजे आपण आठवते का बघा तुम्हाला, आपण 2 प्लेट्स कन्सिडर केले होते कॅपॅसिटर मध्ये. इथं चार्ज आपण दिला होता पॉझिटिव्ह, इकडे चार्ज आपला होता तो म्हणजे निगेटिव्ह, आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, डाय इलेक्ट्रिक स्लॅब प्लेस केला होता. येते आठवते का. डाय इलेक्ट्रिक स्लॅब केल्यामुळे ह्यातले जेवढे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस काय होते ते अलाइन मध्ये आले. बरोबर. म्हणजे इथं आपल्याला पॉझिटिव्ह चार्जेस बघायला मिळाले, आणि या बाजूला आपल्याला निगेटिव्ह चार्जेस बघायला मिळाले. म्हणजे ह्या प्लेट पासून मला एक फील्ड मिळाली, ती म्हणजे ओरिजिनल इलेक्ट्रिक फील्ड. डायइलेक्ट्रिक स्लॅबने पुन्हा एक फील्ड तयार केली, त्याला आपण म्हणतोय पोलरायझेशन इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे हे जे चार्जेस आहेत त्या डायइलेक्ट्रिक स्लॅब मध्ये त्याने एक फील्ड तयार केली. मग टोटल नेट मॅप इलेक्ट्रिक फील्ड आपण ज्यावेळी पाहिली तर आपल्याला किती मिळाला, तर तो म्हणजे E0 मायनस EP. म्हणजे ती फील्ड त्यानंतर काय केली, कमी केली. म्हणजे ओरिजिनल फील्ड जेवढी होती त्यातून त्या पोलरायझेशन त्या फील्डला कमी केलं, आणि तो तुम्हाला काय मिळाला, E नेट. समजलं. मग त्याच पद्धतीनं मला पण इथं तसंच त्या पद्धतीचं इक्वेशन मला बघायचंय. मग ते आपण जरा पुढच्या
लेक्चरमध्ये पाहतोय. पण त्याच्या अगोदर आता तुम्हाला प्रॉपर्टी समजली असेल तर आता आपल्याला एक इक्वेशन फक्त या इलेक्ट्रॉनसाठी बघायचं आहे. समजलं इथपर्यंत? कळालं? आय थिंक सो यू हॅव नो डाऊट. हे पुढे गेलं तुमच्या लक्षात येईल काय करतोय कसं करतोय त्या पद्धतीने तुम्हाला कळून जाईल. मग आता ह्या ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम तुम्हाला समजला बरोबर. आता त्या मॅग्नेटिझमची प्रॉपर्टी आता त्या इलेक्ट्रॉन मध्ये आपण ते बघणार आहोत. म्हणजे डायपोल मोमेंट आपण त्या इलेक्ट्रॉन साठी बघितला बरोबर त्या ऍटम साठी. आता आपला पॉइंट काय आहे? नेक्स्ट पॉइंट magnetic moment of an electron revolving around a nucleus of an atom किंवा इथं लिहायचं खाली ऑफ एन ॲटम. मग त्यासाठी डायग्राम बघा. इथं मी एक न्यूक्लियस कन्सिडर करतो प्लस इथं आपल्याकडे इलेक्ट्रॉन आहे तो काय करणार आहे? तो गोल फिरणार आहे. ठीक आहे. मग आता ही एक डायग्राम आपली आहे ऍटमची की जिथं तुम्हाला काय दिसतोय? जिथं तुम्हाला इलेक्ट्रॉन दिसेल की तो न्यूक्लियसच्या भोवती गोल फिरतोय. मग आता व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन? इलेक्ट्रॉन इज मूव्हिंग इन ए अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. इलेक्ट्रॉन तुमचा कसा मूव्ह होतोय? अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये मूव्ह होतोय. म्हणजे आता इमॅजिन करा एक न्यूक्लियस आहे सेंटरला आणि इलेक्ट्रॉन आहे. हा इलेक्ट्रॉन असा गोल फिरतोय इन ए अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन बरोबर. आता इलेक्ट्रॉन वरती निगेटिव्ह चार्ज आहे, न्यूक्लियस वरती प्रोटॉन आहे म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आहे. इथं तुम्हाला डायपोल बघायला मिळणार, डायपोल मोमेंट बरोबर, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. त्याचबरोबर आपल्याला इथं अँग्युलर मोमेंटम पण बघायला मिळणार आहे. मग आता इथं बघा काय म्हणतोय मी, ऍज इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस इट्स मॅग्नेटिक मोमेंट स्पिन्स. किंवा मी असं म्हणेन it has a orbital magnetic moment and this electron spins on its own axis. म्हणजे स्वतः तो इलेक्ट्रॉन काय करतोय? गोल फिरत 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 तो गोल फिरतोय. म्हणजे लाईक अ अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन. अर्थ स्वतः काय करतोय? ऍक्सिसच्या भोवती गोल फिरतोय. त्याचबरोबर तो फिरत फिरत तो काय करतोय? सनच्या भोवती गोल फिरतोय. तसंच इलेक्ट्रॉन revolves on its own axis as well as around the nucleus. म्हणजे स्वतः पण गोल फिरतोय त्याचबरोबर या न्यूक्लियसच्या भोवती पण तो काय करतोय? गोल फिरतोय. समजलं? मग आता हा इलेक्ट्रॉन तुमचा जर अँटी क्लॉकवाइज मध्ये जर फिरत असेल तर मला करंटची डायरेक्शन मिळेल की किती मिळणार? करंटची डायरेक्शन किती म्हणजे कोणत्या डायरेक्शनला मिळेल? आता आपल्याला माहित आहे इलेक्ट्रॉन जर निगेटिव्ह पासून जर पॉझिटिव्ह टर्मिनल जात असेल तर करंट कसं जाणार आहे? फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. म्हणजे ही जर डायरेक्शन जर इलेक्ट्रॉनची असेल तर करंटची डायरेक्शन मला कशी मिळणार आहे? करंटची डायरेक्शन मला अशी मिळणार आहे. म्हणजे दॅट इज अ क्लॉकवाइज. इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग इन अ अँटी क्लॉकवाइज देन करंट विल फ्लो इन अ क्लॉकवाइज करंट. करंट विल फ्लो क्लॉकवाइज. मग आता इलेक्ट्रॉन मिळाला तुम्हाला अँटी क्लॉकवाइज आणि करंट मिळाला तुम्हाला क्लॉकवाइज. मग आता मी काय म्हणतोय, सपोज मी आता एक पॉइंट मी त्याचा कन्सिडर केला इलेक्ट्रॉनचा. सपोज मी इथं हा पॉइंट कन्सिडर केला. इलेक्ट्रॉन हा गोल एक राऊंड त्याला कम्प्लीट केला इलेक्ट्रॉन. म्हणजेच त्यावेळेला करंट पण त्यानं काय केला? एक लूप करंटनं त्यानं कम्प्लीट केला. एक लूप त्यानं काय केला? करंटने कम्प्लीट केला. म्हणजेच अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ करंट I is equal to Q upon T, the rate of flow of charge. म्हणजे the charge per unit time is called as a currnt. I is equal to Q upon T. मग आता कुणासाठी पाहतोय आपण? इलेक्ट्रॉन साठी पाहतोय. म्हणजेच मला काय मिळणार आहे? E upon T आणि इथं मायनस साइन.
बरोबर का? इलेक्ट्रॉनसाठी पाहतो ना, म्हणजे करंट इज इक्वल टू मायनस ई बाय टी. ओके, आय इज इक्वल टू क्यू बाय टी. क्यू म्हणजे कुठला चार्ज? इलेक्ट्रॉनचा चार्ज. इलेक्ट्रॉन असल्यामुळे मायनस आहे. मग आता मॅग्निट्यूड मध्ये मी इक्वेशन कन्सिडर केलं. मॅग्निट्यूड म्हणजेच मला किती मिळणार? आय इज इक्वल टू ई अपॉन टी. इन मॅग्निट्यूड आय इज इक्वल टू ई अपॉन टी. आता इलेक्ट्रॉन कंप्लीट्स ए सर्क्युलर पाथ, म्हणजे एक रोटेशन तो कंप्लीट करतोय, म्हणजे मला त्याचा टाइम पिरियड मला फाइंड करायचा आहे. मग टाइम पिरियड मला किती मिळणार? तर टी इज इक्वल टू, किंवा मी कॅपिटल टी म्हणतो इकडं, I is equal to Q upon T minus V upon T, I is equal to T upon T. मतलब टाइम पिरियड किती मिळणार आहे? T is equal to एक कंप्लीट रिव्होल्यूशन, म्हणजे त्याचा एक सर्कम्फरन्स, आणि हा जर त्याचा रेडियस r असेल तर एक कंप्लीट सर्कम्फरन्स कंप्लीट करणार, म्हणजे टाइम पिरियड किती मिळणार? T is equal to 2 pi r upon V. वेलोसिटीचा फॉर्म्युला, वेलोसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता डिस्प्लेसमेंट किती मिळणार आहे? एक कंप्लीट पाथ, म्हणजे किती? 2 pi r upon t. टी इकडे वरती आला, मी इकडे खाली गेलो, म्हणजे टी इज इक्वल टू 2 pi r upon v. तसंच ऑल्सो ओमेगा इज इक्वल टू v अपॉन r, जे सर्क्युलर मोशन मध्ये तुम्ही पाहिलं असेल, बरोबर का? v इज इक्वल टू r ओमेगा, म्हणजे ओमेगा इज इक्वल टू v अपॉन r. v म्हणजे काय? अँग्युलर वेलोसिटी. अँग्युलर वेलोसिटी. मग आता मी काय करतो? याला म्हणतो इक्वेशन नंबर 1. ही व्हॅल्यू मी त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करतो. किती मिळेल? i इज इक्वल टू e अपॉन टी म्हणजे किती? 2 pi r अपॉन v, म्हणजे 2 pi r अपॉन v. v वरती गेल्यामुळे ev अपॉन 2 pi r. बरोबर. त्याचबरोबर v ची व्हॅल्यू किंवा v अपॉन r म्हणजे काय मिळते मला? ओमेगा. म्हणजे काय मिळेल इक्वेशन? i इज इक्वल टू e ओमेगा अपॉन 2 pi. बरोबर का? i इज इक्वल टू e ओमेगा अपॉन 2 pi. समजले तर पर्यंत? कळालं? तर ह्याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 2, ह्याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 3. i इज इक्वल टू e अपॉन t, t इज इक्वल टू 2 pi अपॉन v, म्हणजेच ओमेगा इज इक्वल टू v अपॉन v. आणि त्याचबरोबर त्या व्हॅल्यूज फक्त मी काय केलं? त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट केल्या. म्हणजे i इज इक्वल टू ev अपॉन 2 pi r, किंवा i इज इक्वल टू e ओमेगा अपॉन 2 pi. e ओमेगा अपॉन 2 pi. ओके, आता समजले तर पर्यंत? आता as electron is revolving around the nucleus, it behaves like a magnetic dipole moment. बरोबर. आता मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, आता ऑर्बिटल मध्ये गोल फिरतोय, म्हणून मी त्याला म्हणू शकतो ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. हेन्स ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट is given by मग आता मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला काय आहे? मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे m इज इक्वल टू I इंटू a, करंट इंटू एरिया. आता करंटचं इक्वेशन आपल्याला इथं मिळालंय, बरोबर. एरिया आपल्याला माहित आहे, म्हणजे बघूया आपण m इज इक्वल टू I ची व्हॅल्यू किती? इक्वेशन नंबर 2 मधून ev अपॉन 2 pi r. ev अपॉन 2 pi r, आणि एरिया म्हणजे किती? pi r square, small radius, small radius, from 2 ev upon 2 pi. काय कॅन्सल होईल बघा? इथं पाय ला पाय कॅन्सल झाला, इथं एक रेडियस गेला, इकडचा एक रेडियस गेला, म्हणजे काय राहिले? इक्वेशन m इज इक्वल टू evr अपॉन 2. evr अपॉन 2 याला म्हणूया इक्वेशन नंबर 4. हा मिळाला आपल्याला मॅग्नेटिक मोमेंट, म्हणजे ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट, दॅट इज EVR अपॉन 2. EVR अपॉन 2, इक्वेशन नंबर 4. आता एक समजलं आपल्याला मॅग्नेटिक मोमेंट आपल्याला मिळाला, तो म्हणजे किती? m इज इक्वल टू I, म्हणजे किती? m इज इक्वल टू EVR अपॉन 2. आता मी काय म्हणतोय बघा, इलेक्ट्रॉन गोल फिरतोय, ऑर्बिटल मोमेंट मध्ये आहे, म्हणजेच त्याला अँग्युलर मोमेंटम मिळणार. इलेक्ट्रॉन हा गोल फिरतोय, इलेक्ट्रॉन हा गोल फिरतोय, म्हणजे इथं जर बघितलं तर त्याची वेलोसिटी मला इकडे मिळेल, बरोबर का? मग आता वेलोसिटीची डायरेक्शन आपली काय असणार आहे? डिफरंट असणार आहे. आणि त्याचबरोबर इट इज मुव्हिंग इन UCM, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये असल्यामुळे स्पीड त्याचं काय राहणार आहे? सेम राहणार, वेलोसिटी रिमेन्स सेम. पण
इथं काय होणार, त्याची डायरेक्शन प्रत्येक पॉइंटला काय होणार, चेंज होत राहणार. मग आता त्यासाठी मी काय म्हणतोय, आता इथं आपल्याला इलेक्ट्रॉन गोल फिरत असल्यामुळं इथं आपल्याला काय मिळणार आहे, अँग्युलर मोमेंटम. काय मिळणार आपल्याला, अँग्युलर मोमेंटम. मग आता अँग्युलर मोमेंटम काय फॉर्म्युला आहे, तुम्ही आता रोटेशन डायमेन्शन मध्ये पाहिलं असेल. अँग्युलर मोमेंटम L वेक्टर इज इक्वल टू R वेक्टर क्रॉस P वेक्टर, बरोबर का. L वेक्टर इज इक्वल टू R वेक्टर क्रॉस P वेक्टर, म्हणजे L इज इक्वल टू RP साइन थीटा. P म्हणजे काय, P म्हणजे मोमेंटम, बरोबर का. P म्हणजे इथं मोमेंटम, म्हणजे काय येणार, L इज इक्वल टू mvr साइन थीटा. थीटा किती असणार आहे, तर इथला जर अँगल जर तुम्ही बघितला तर 90 डिग्री, म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर वेलोसिटी मध्ये बघितली तर तुम्हाला 90 डिग्री मिळेल. साइन 90 इज इक्वल टू 1, त्यामुळे L इज इक्वल टू mvr, बरोबर का. अँग्युलर मोमेंटम. आता P म्हणजे काय, लिनियर मोमेंटम. P इज इक्वल टू mv आणि अँग्युलर मोमेंटम किती मिळतोय, L इज इक्वल टू mvr. L इज इक्वल टू mvr. मग आता बघा इथं ते एक्सप्रेशन आहे आपल्याला, इक्वेशन नंबर 4. इथं mvr आहे, इथं फक्त v आणि r आहे, म्हणजे इथं मला काय केलं पाहिजे, इथं मला मासने मल्टिप्लाय केलं पाहिजे इन न्यूमरेटर एज वेल एज इन डिनॉमिनेटर. म्हणजेच काय मिळेल, आता इथं मी लिहितो, मी रद्द करतो. काय मिळेल मला इक्वेशन, तर मला इक्वेशन असं मिळेल, m इज इक्वल टू, म्हणजे मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल टू EMEVR अपॉन 2ME, बरोबर. आता E का म्हणलंय, तर मास ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनचा मास, इलेक्ट्रॉन पाहतो ना आपण, म्हणजेच MEVR, म्हणजेच MVR म्हणजेच काय, तर अँग्युलर मोमेंटम L, म्हणजेच M इज इक्वल टू E अपॉन 2ME इंटू L. समजलं. म्हणजे इथं तुम्हाला वेक्टर फॉर्मचं इक्वेशन काय मिळेल, मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल टू मायनस E अपॉन 2ME इंटू L वेक्टर. समजतंय का. बघा काय केलंय, आपल्याला इथं इलेक्ट्रॉन गोल फिरतोय म्हणल्यावर आपल्याला अँग्युलर मोमेंटम मिळाला, जे तुम्ही रोटेशनल डायनामिक्स मध्ये पाहिलंय. मग तो फॉर्म्युला काय, L वेक्टर इज इक्वल टू R वेक्टर क्रॉस P वेक्टर, म्हणजे L इज इक्वल टू RP साइन थीटा. P म्हणजे मोमेंटम आला, मोमेंटमचा फॉर्म्युला P इज इक्वल टू mv, म्हणजे mvr. आणि थीटा किती, तर परपेंडिक्युलर असल्यामुळे 90, साइन 90 इज इक्वल टू 1, हेच L इज इक्वल टू mvr. मग त्यासाठी मी मासने काय केलं, या इक्वेशन मध्ये मल्टिप्लाय केलं दोन्हीकडे, त्यामुळे EMEVR अपॉन 2ME, मग mvr म्हणजे मला L मिळाला, दॅट इज अँग्युलर मोमेंटम. आणि वेक्टर फॉर्म मध्ये घेतल्यानंतर m वेक्टर इज इक्वल टू मायनस E अपॉन 2ME इंटू L वेक्टर. आता मायनस साइन का आला, तर मायनस साइन त्या इलेक्ट्रॉनमुळे आला. जसं मी मगाशी म्हणलं की आपल्याला मॅग्नेटिक मोमेंट आणि अँग्युलर मोमेंट दे बोथ आर इन द अपोजिट डायरेक्शन. ते कसं मी तुम्हाला सांगतो. जसं मी मगाशी म्हणलं की जर आपल्याला सर्क्युलर रिंग जर असेल, त्या सर्क्युलर रिंग साठी जर डायरेक्शन ऑफ करंट जर आपल्याला माहित असेल, म्हणजे सपोज आता इथं एक रिंग आहे आणि डायरेक्शन ऑफ करंट कसे, क्लॉकवाईज, बरोबर का, क्लॉकवाईज, म्हणजे हा करंट असं जातो. मग त्यासाठी मी राईट हँडचा रूल यूज केला, तर हा जो 4 फिंगर आहे तो म्हणजे करंटची डायरेक्शन, आणि हा जो थंब आहे, थंब कुठे डायव्हर्ट होतोय, तो तुम्हाला इकडं बोर्डकडे दाखवतोय. म्हणजे आतल्या बाजूला तुम्हाला नॉर्थ पोल आणि ह्या बाजूला तुम्हाला साऊथ पोल. म्हणजे हा जर डायपोल असेल तर आतल्या बाजूला नॉर्थ पोल आणि या बाजूला तुम्हाला साऊथ पोल. म्हणजे डायरेक्शन कशी असणार डायपोल मोमेंटची, फ्रॉम साऊथ पोल टू नॉर्थ पोल. म्हणजे हा आत गेला. म्हणजे इथं जर बघितलं आपण करंटची डायरेक्शन अशी आहे, तर करंट जर असा असेल तर आतल्या बाजूला नॉर्थ पोल, म्हणजे जर हॉरिझॉन्टल सर्क्युलर मध्ये जर बघितलं हा जर करंट, तर असं पकडणार की जेणेकरून खालच्या बाजूला तुम्हाला काय मिळेल, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. आणि त्याचबरोबर अँग्युलर मोमेंटम हा बरोबर अपोजिट असणार, तो म्हणजे L. ओके. मग हे अपोजिट कुणाला असणार आहे, तर इलेक्ट्रॉनला. इलेक्ट्रॉन असल्यामुळे अपोजिट. समजा इलेक्ट्रॉनच्या ऐवजी मी जर पॉझिटिव्ह चार्ज जर कन्सिडर केला, तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट as well as angular momentum, they both will have same direction. बघा समजतंय का, इलेक्ट्रॉन असल्यामुळे दोघं अपोजिट डायरेक्शनला गेली. डायपोल खाली गेला, अँग्युलर मोमेंटम वरती गेला, किंवा डायपोल मोमेंट वरती गेला, अँग्युलर मोमेंटम खाली गेला. they both will remain in opposite direction.
जर निगेटिव्ह चार्जच्या ऐवजी मी जर पॉझिटिव्ह चार्ज जर कन्सिडर केला, ते बोथ विल हॅव सेम डायरेक्शन, म्हणजे इथं मला प्लस मिळणार. समजलं का? प्लस. मग दिस इज द कंडिशन्स दॅट वी यूज इन द सर्क्युलर कॉइल किंवा इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. सो दिस इज अवर इक्वेशन, that is magnetic moment of an electron which is revolving around the nucleus. आता मी असं लिहितो, आता मी काय म्हणतोय बघा, आता एल मी पलीकडे नेला, एल पलीकडे नेला म्हणजे मला काय मिळेल, एम अपॉन एल इज इक्वल टू ई अपॉन 2me. आता मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट अँग्युलर मोमेंटम is nothing but it is called as the gyromagnetic ratio. Gyromagnetic ratio म्हणजेच काय स्टेटमेंट सांगतो बघा, the ratio of magnetic moment to the angular momentum is called gyromagnetic ratio. म्हणजेच m upon l म्हणजेच काय, gyromagnetic ratio. आणि इथं जी टर्म मिळाली ही टर्म तुमची कॉन्स्टंट, कारण e ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. e किती आहे, तर e आपल्याला माहित आहे, e इज इक्वल टू 1.6 into 10 raised to -19 कुलम. मास ऑफ इलेक्ट्रॉन m इज इक्वल टू किती, 9.1 into 10 raised to -31 kg. आणि हे तुम्ही जर व्हॅल्यू पुट केलं, सॉल्व्ह केलं, तर तुम्हाला कॉन्स्टंट किती मिळणार आहे, तर कॉन्स्टंट तुम्हाला मिळेल 8.8 into 10 raised to 10 कुलम पर केजी, कुलम पर केजी. समजलं? 8.8 into 8.8 into 10 raised to 10 कुलम पर केजी. ओके, म्हणजे हा तुम्हाला कॉन्स्टंट टर्म मिळाला, म्हणजेच मॅग्नेटिक मोमेंट आणि अँग्युलर मोमेंटमचा हा कॉन्स्टंट टर्म, आणि त्यांचा रेशो म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, गायरोमॅग्नेटिक रेशो. समजले तर बरे. तर पॉज करून हे नोट डाऊन करून घ्या, पॉज करून हे नोट डाऊन करून घ्या. समजले तर बरे. तर आजचा आपण पहिलं लेक्चर आज आपलं इथंच एंड होतोय, की जिथं तुम्ही ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम इन मटेरियल्स आणि त्याचबरोबर आपण काय बघितलं, मॅग्नेटिक मोमेंट बघितला ऑफ अन इलेक्ट्रॉन विच इज रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. आता पुढचा आपला पॉईंट असणार तो म्हणजे व्हॉट इज मीन बाय मॅग्नेटायझेशन अँड व्हॉट इज मीन बाय मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. आणि त्याच्यानंतर आपला तिसरा पार्ट येणार तो म्हणजे डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक. किती 3 लेक्चर झाले की तुमचा हा टॉपिक इथं संपतोय. त्यामुळे लय थेरॉटिकल जास्त नाहीये. आणि त्याचबरोबर पहिला पॉईंट तुम्हाला याच्यामध्ये होता की टॉर्च इक्वेशन होतं की आणि मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी, जे ऑलरेडी आपण मागच्या लेक्चर म्हणण्यापेक्षा मागच्या टॉपिक मध्ये आपण ते केलेलं आहे, म्हणून ते मी इथं रिपीट केलेलं नाही. त्यामुळे तुम्ही ते फक्त जरा एकदा रिवाइज करा, तुमच्या लक्षात येईल काय करायचं आहे ते. ओके. आणि आपण थोडा वेगळ्या पद्धतीनं सिलेबसला जातोय. रिड्यूस सिलेबस जो आपला आहे तो आता मी मागं ठेवतोय आणि आपल्या बोर्डच्या सिलेबस प्रमाणे पुढे एंटर करतोय, की जेणेकरून आपला सिलेबस हा डिसेंबर 31 किंवा 15 जानेवारी पर्यंत आपल्याला हा सिलेबस संपवायचा आहे, की जेणेकरून आपली जेईची एक्झाम आपली फेब्रुवारी चालू होईल असं वाटतंय. मग त्यासाठी आपला सिलेबस कंप्लीट झाला पाहिजे. आणि त्या सेगमेंट नंतर म्हणजे फेब्रुवारी झाल्यानंतर थोडा आपल्याला परत स्पॅन मिळतो. मग त्या स्पॅन मध्ये किंवा फेब्रुवारीच्या अगोदर आपल्याला स्पॅन मिळाला तर तिथं आपण काय करतोय, उरलेला सिलेबस जो आपला जेई साठी आहे तो आपण पुन्हा काय करतोय, रिपीट करतोय. रिपीट करण्या म्हणण्यापेक्षा तो रिड्यूस झाला तो आपण ठेवलेला आहे बाजूला, तो पुढं तिथं कंटिन्यू करेल. येते लक्षात? मग त्या पद्धतीनं आपला टॉपिक आता इथून पुढचे सगळे रिड्यूस झालेल्या सिलेबसच्या पद्धतीनं घेऊन तुमचा हा टॉपिक जेवढे राहिले तेवढं आपण लवकरात लवकर कंप्लीट करतोय फॉर युअर एक्झाम्स. ठीक आहे. कमीत कमी आपले टॉपिक तरी झाले पाहिजेत. मग त्यातले छोटे छोटे जे काही पॉईंट्स आपले डील झाले असतील ते आपण नंतर कव्हर करू. बरोबर. मग आजचं लेक्चर आज आपण इथंच थांबवतोय. होप सो तुम्हाला लेक्चर आज आवडला असेल. जर त्यातून काही शंका असतील, डाऊट असतील तर प्लीज मला विचारा. माझा व्हॉट्सअप नंबर तुमच्याकडे आहे, कॉल करा. ठीक आहे. इफ एनी डाऊट प्लीज आस्क, डोंट हेसिटेट. अजिबात शंका मनात ठेवू नका, डायरेक्टली तुम्ही विचारा. तुमच्या सगळ्या शंका क्लिअर केल्या जातील. तर नोट्स साठी तुम्ही आता काय करा, हे डेरिव्हेशन आहे तुम्ही ऍज इट इज फक्त तुम्ही लिहून काढा. सेपरेट नोट्स काय द्यायची काही गरज नाही. ठीक आहे. काय वाटलं तर विचारा. तर आजचं लेक्चर आपण आज इथंच थांबवतोय. थँक्यू.